दिवसाची सुरुवात आपण चांगल्या कामांनी किंवा चांगल्या विचारांनी केली ना तर अख्खा दिवस आपला छान जातो. पण मी आता ठरवलं की हे पाणी मी कंटिन्यू घेणार दिवसभरामध्ये आणि मला खूप फरक जाणवतो. तर इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि खूप भरभरून तुम्ही प्रेम दिलं आणि त्याबद्दल थँक्यू. 8च्या आत किंवा 9च्या आतमध्ये सगळी झाडलोट वगैरे क्लिनिंगची कामं झाली ना तर अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात. आता हे घरातले इंडोअर प्लांट्स आहेत ना, हे स्वच्छ पाण्याने धुवून असं पूर्ण पाणी बदललं ना 2 ते 3 दिवसातून, तर झाडांची छान ग्रोथ होते आणि त्यांच्याकडे पाहिलं ना तर खूप सारी पॉझिटिव्हिटी येऊन जाते. आता आणि रोज रोज बघून आपल्याला तेच तेच कंटाळा येतो. त्यामुळे घरातच असे छोटे छोटे बदल केले ना तर खूप सारी पॉझिटिव्हिटी पण येते आणि आपल्याला त्यांच्याकडे पाहिलं तरी खूप थोडंसं चेंज झालेलं असलं ना तर खूप छान प्रसन्न वाटतं बघा घरामध्ये आणि ते वेगळं समाधान आपल्याला मिळतं. तर आज इथे सरांना आणि मुलांना सुट्टी आहे. सो सरांनीच इथे आज देवपूजा केलेली आहे. पण तरी पण माझी रोजची नित्यपूजा देवापुढे अशा हात जोडले तरी मला खूप छान वाटतं. त्यानंतर इथे भाजी करून घेतली. तर इथे चाललेली आहे नाश्त्याची तयारी आणि आता सगळं आवरलंय. क्लिनिंग वगैरे करून घेतलंय, झाडलोट वगैरे, देवपूजा झालेली आहे आणि इथे मस्त असे मी ओनियन आणि शिमला मिरची घालून असा मस्त पराठा बनवलाय, पौष्टिक व्हेज पराठा. हे बघ, तर या तुम्ही पण खायला. तर आता इथे पराठे रेडी आहेत आणि मस्त असे बनवलेले आहेत. असं काही वेगळं नाश्त्यात बनवलं ना तर मुलं पोटभर नाश्ता करतात आणि हेल्दी पण राहतात. मिक्सरला फिरवून मग त्यामध्ये ती भरलेली आहे. एवढी छान आणि टेस्टी लागते ना भाजी सुद्धा. पण हा पराठा मी असा करून दिलेला आहे, तर मुलांना खूप आवडला. पराठे बनवून घेतला. त्यानंतर रात्रीचा इथे मसाले भात होता, तो पण तव्यावर परतला. सगळं आवरून घेतलं ना तर मग नाश्ता वगैरे जेवण पण करायला बरं वाटतं. तर असा होता आजचा माझा मिनी ब्लॉग.